नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथड इन इंटरफेस. तर जावा 8मध्ये डिफॉल्ट आणि स्टॅटिक मेथड अलाव केलेली. आता आपण काय करू, JDK 7मध्ये इंटरफेसचं बिहेवियर कसं होतं ते बघू. इंटरफेसचे काय लिमिटेशन होते. आता फॉर एक्झाम्पल JDK 7मध्ये इंटरफेसमध्ये आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेथडच आपण डिक्लेअर करीत होतो, म्हणजे अलाव करत होतो. तर आता ह्याच्यामध्ये एक व्हेकल नावाचा एक इंटरफेस क्रिएट केला आणि त्यामध्ये स्टार्ट नावाचे एक ॲब्स्ट्रॅक्ट मेथड आहे आणि 2 क्लास होतं, कार आणि बाईक. ते 2 क्लास इम्प्लिमेंट करतात व्हेकलला, म्हणजे ह्या इंटरफेसला. आणि स्टार्ट नावाचे ॲब्स्ट्रॅक्ट मेथड हे 2 क्लासमध्ये इम्प्लिमेंट, म्हणजे 2 क्लासने इम्प्लिमेंट प्रोव्हाइड केले, कारने आणि बाईक. तर म्हणजे डिफॉल्ट मेथड आता बघूया. डिफॉल्ट मेथड का इंट्रोड्यूस झाली, तर डिफॉल्ट मेथडने एक प्रॉब्लेम कोणता सॉल्व्ह केला ते बघू. फर्स्ट प्रॉब्लेम बघू, कुठला प्रॉब्लेम येत होता त्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये काय आहे की हे ऑलरेडी इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड केले ह्याला, व्हेकलला, कारने आणि बाईक क्लासने. तर फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये अजून एक मेथड आपण जर ॲड केली ह्यामध्ये, स्टॉप नावाची, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड जर ॲड केली स्टॉप नावाची, तर प्रॉब्लेम काय येत होता, जी एक्झिस्टिंग इम्प्लिमेंटेशन क्लास होते म्हणजे कार आणि बाईक, ह्यामध्ये पण ही स्टॉप नावाची मेथड आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागत होती. म्हणजे एक्झिस्टिंग क्लासचं बी इम्प्लिमेंटेशन आपल्याला चेंज करावं लागत होतं, म्हणजे मॉडिफाय करावा लागत होता तो क्लास कार आणि, कारण ह्यामध्ये आपल्याला ही मेथड ॲड करावं लागत होती. फॉर एक्झाम्पल एका क्लासमध्ये ॲड केलं तर दुसऱ्या क्लासमध्ये पण ती मेथड ॲड करावं लागते. सो फॉर एक्झाम्पल हे दोन क्लास होतं, म्हणून आपण ह्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकत होतो. फॉर एक्झाम्पल आता व्हेकल इंटरफेसला जो अराउंड 100 किंवा 1000 क्लासने इम्प्लिमेंट केलं असतं, तर आपल्याला 1000 क्लासमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागले असते. करेक्ट. मग हा होता प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला, डिफॉल्ट मेथडने सॉल्व्ह केला. आता इंटरफेसमध्ये डिफॉल्ट मेथड जर आपण ॲड केली तर आपल्याला एक्झिस्टिंग जे इम्प्लिमेंटेशन क्लास आहेत म्हणजे कार आणि बाईक, त्याच्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन करायची गरज नाही. आता फॉर एक्झाम्पल जर आपण इथं डिफॉल्ट मेथड जर ॲड केली ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे इम्प्लिमेंटेशन क्लासेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन करायची गरज नाही. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे डिफॉल्ट मेथडने. सपोज आपल्याला ही मेथड ओव्हरराईड करायची असेल कार किंवा बाईक क्लासमध्ये, तर ते करू शकता. म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल ही इथं आता ओव्हरराईड करू आपण ह्याच्यामध्ये, कारमध्ये ओव्हरराईड केली तर ह्याच्यामध्ये आपण म्हणजे कारचं इम्प्लिमेंटेशन ह्यामध्ये आपण प्रोव्हाइड करू शकतो. जर ओव्हरराईड करायचे असेल तर करू शकतो. तर सपोज आता बाईक क्लासमध्ये मला ओव्हरराईड करायचं नाही, त्याला बाईक क्लासला हेच इम्प्लिमेंटेशन पाहिजे, तर हेच इम्प्लिमेंटेशन तो ॲक्सेस करू शकतो, म्हणजे हे करू शकतो तो. आता फॉर एक्झाम्पल आता मला हा कार कार क्लासच्या स्टॉप मेथडला कॉल करायचा आहे, म्हणजे ही मेथडला कॉल करायचं आहे. तर कसं कॉल करणार ह्याला, आपण कार क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि त्या मेथडला डायरेक्ट कॉल करू शकतो. आता न्यू कार, कार डॉट स्टॉप. आता जर आपण ह्याला रन केलं तर जे कार क्लासमध्ये आपण इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड केले ते एक्झिक्यूट करण, म्हणजे कार क्लासमधलं इम्प्लिमेंटेशन शो करण, म्हणजे कार स्टॉप
हे केलं. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बाईक क्लासचा जर ऑब्जेक्ट क्रिएट केला, आणि कॉल केला स्टॉप, तर हे कोणाला कॉल करेन? डायरेक्ट इंटरफेसच्या ह्या मेथडला कॉल करेन ते. करेक्ट, ह्याला कॉल केला त्यांनी. तर म्हणजे जर व्हेकल मेथड डिफॉल्ट मेथड जर आपल्याला ओव्हरराईड करायचं असेल तर ओव्हरराईड करू शकतो. जर नसेल करायची तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ते ऑप्शनल आहे. तर हे होती डिफॉल्ट मेथड. आता स्टॅटिक मेथड. आता स्टॅटिक मेथड काय हे केली त्यांनी, इंट्रोड्यूस केली जावा 8मध्ये इंटरफेसमध्ये. तर ही एक हेल्पर मेथड आहे, म्हणजे युटिलिटी मेथड आहे ही. ही मेथड ओव्हरराईड करता येत नाही. ह्या मेथडला आपण डायरेक्ट इंटरफेस नेम डॉट मेथड नेमनी कॉल करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथे एक स्टॅटिक मेथड डिक्लेअर करूया, एक स्टॅटिक वाईड सर्व्हिस, आणि एक जस्ट मेसेज देऊ स्टॅटिक सर्व्हिस. आता ह्या मेथडला जर आपण ओव्हरराईड करायचा ट्राय केला तर ही ओव्हरराईड होत नाही, कारण ही इंटरफेसचा पार्ट आहे. कारण ही ओव्हरराईड होणार नाही. करेक्ट. जर आपल्याला हे मेथडला कॉल करायचं असेल, स्टॅटिक मेथडला, आपण कसा कॉल करतो? स्टॅटिक मेथड कॉल, इंटरफेस नेम डॉट मेथड नेम. इंटरफेस नेम काय आहे आपल्यात? व्हेकल डॉट मेथड नेम काय आहे? सर्व्हिस. ह्या वेळेने आपण कॉल करू शकतो. बघा स्टॅटिक मेथड. तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की स्टॅटिक आणि डिफॉल्ट मेथड. डिफॉल्ट मेथड ही डिफॉल्ट कीवर्डने डिक्लेअर केली जाते, आणि स्टॅटिक मेथड हे स्टॅटिक कीवर्डने डिक्लेअर केली जाते. डिफॉल्ट मेथड आपण ओव्हरराईड करू शकतो, स्टॅटिक मेथड आपण ओव्हरराईड करू शकत नाहीत. स्टॅटिक मेथडला आपण कॉल करायचा असेल तर आपण इंटरफेस डॉट मेथड नेम, स्टॅटिक मेथड नेम ह्या वेळेने आपण कॉल करू शकतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.